जास्त माणसं नसली तर मी म्हटलो घरातली 5 बसली तरी चालतील, कार्यक्रम होईल. बरोबर का? घरातली 5 जरी बसली तरी कार्यक्रम होईल. पण पहिल्या दिवसापासून इथे चांगल्या प्रकारे तुम्ही सगळेच अगदी मस्त की श्रवण करतायत. आनंद वाटला मला. मूर्ती अनेक बसलेल्या आहेत. पण ह्या 3 प्रकारांपैकी कुठली मूर्ती कशी तुम्हाला ना देवालाच माहिती, मी काही सांगू शकत नाही. बरोबर आहे की नाही? 3 प्रकारांपैकी आपण कुठल्या प्रकारात आहोत? तर बघा, 3 चोर होते, ते चोरी करायला गेले, मग त्यांनी द्रव्य चोरून आणलं. एकाने त्याची बुद्धी फिरली, त्याने अर्ध द्रव्य बाजूला केलं, दुसरा गेला खाऊ आणायला, त्याने त्या लाडू मध्ये काय केलं, विष मिक्स केलं, तिसरा गेला पाणी बघायला, त्याने दोघांना ढकलून देण्याचं प्लॅनिंग केलं, ते ढकललं सुद्धा, इकडे आला तो लाडू खाल्ले, तो मेला. ह्या गोष्टीशी ज्याला काही घेणा देणा नाही ना, ती मूर्ती पहिली. 50 रुपये, चला आपला टाइमपास झाला बाबा एकदाचा, तेवढी गोष्ट ऐकलं, ठीक आहे, चला 10 मिनिटं निघून गेली. समजतंय? दुसरी मूर्ती विचार करते, ते राहिलेलं धन जे आहे, हे तिघे जर मेलं तर मग ती धन भेटली कोणला? काय? आणि त्याने जी पुरली होती ती जागा माहिती पाहिजे. अर्धी धंद्याने पुरली होती ना कुठे, ती जागा कोणती असेल बरं? ठीक आहे, 100 रुपये कमीत कमी विचार तरी करते. पण ह्या गोष्टीतून मला काय घ्यायचं आहे, या बोधातून मला काय घ्यायचं आहे, ह्या दृष्टांतातून मला काय सिद्धांत पाहायचा आहे, याचा विचार करून जे चुकीचं आहे त्याचा त्याग करून चांगलं जे घेत आहे ना, ती मूर्ती 500 रुपयाची आहे. ती मूर्ती खऱ्या अर्थानं किमती आहे. आम्हाला बदल घडला पाहिजे, बदल केला पाहिजे. कधी होईल? माणसाच्या अंतःकरणामध्ये फक्त स्वार्थ आणि स्वार्थ भरलेला आहे. कुठेही जाऊ द्या. आपण सुरुवातीला चिंतन केलं की एकदा स्मशानात गेलं की माणसाच्या मनामध्ये येते, काही माणसाच्या बरोबर येत नाही. क्या लेके आयो रे जग में क्या लेके जाएगा, 2 दिन की जिंदगी है 2 दिन का मेला. जिंदगी एक किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा. मौत जब तुमको आवाज देगी घर से बाहर निकलना पड़ेगा. जावंच लागेल. पण एखाद्या वेळी जर तो यम आला तर त्या यमाला असं सांगून चालेल का, मी माझ्या वजनाचा एवढा पैसा देतो, मला सोड, त्याला नाही चालेल? वजना एवढा काय, वजनापेक्षा डबल पैसा देतो, त्या पण आख्या नोटी, मला सोड. तुझी जागा जर भरायची, तुला जर कोणाला तरी घेऊनच जायचंय तर त्याला घेऊन जा. काय ऐकेल का तो यम? राजा असता मृत्यूला 1,00,000 कोटी कबूल झाला तरी सोडीना तयाला मृत्यू काही. कोणीही असू द्या, कोणीही असू द्या, तो राजा असू द्या, रंक असू द्या, ज्ञान असू द्या, अज्ञानी असू द्या, तो श्रीमंत असू द्या, गरीब असू द्या, कोणी कसाही जरी असला ना, तरी प्रत्येकाला जावंच लागणार आहे. त्या वेळेला जे आम्ही आयुष्यभर ज्याच्यासाठी धावपळ करतोय ना, ज्याच्यासाठी सगळं काही गोळा करण्यासाठी आटापिटा करतोय, प्रयत्न करतोय ना, ती धन त्यावेळेला कामा येत नाही. म्हणून जगद्गुरु तुकोबा म्हणतात, करुणी जतन कोणा कामा आले धन, ऐसे जाणता जाणता कारे होतोसी नेणता. का नेणता होतोय बाबा दादा? आपल्याला माहिती आहे, एकदा काही अंतरात्मा निघून गेला की माणसाच्या कपाळाला 500ची नोट चिटकवतात का? 500ची नोट चिटकवतात. चला श्रीमंत आहे, कितीही श्रीमंत असला तरी 1 रुपयाचा ठोकळाच. तो पण कोणाचा असतो बरं? जो गेलाय त्याच्या खिशात कुठे आहे? त्याचा खिसा आधीच रिकामा करून ठेवलाय. काय आम्ही आमचं जीवन जगता जगता कसं जगलं पाहिजे, कसं वागलं पाहिजे, याचा विचार आम्ही केला पाहिजे.
माणसाला कळत नाही का मग कसं आम्ही कसं जगावं, कसं वागावं? सगळं काही कळतंय, पण ऐसे जाणता जाणता कार्य होतोसी नेणता. आम्ही जर कधी आमच्या मालकी हक्काच्या जागेमध्ये गेलो ना, त्याला मालकीच म्हणतात ना, अशी मस्त की झाडांनी भरलेली असते बघा. आम्ही जर अशा आमच्या मालकी हक्काच्या जागेमध्ये, जंगल असलेल्या जागेमध्ये जर गेलो ना, असे म्हणजे भरपूर झाडं असलेल्या जागेमध्ये जर गेलो ना, तर त्या जागेत गेल्यानंतर आम्ही कुठल्या झाडांचं निरीक्षण करतोय बरं? एक तर फळ झाड, बरोबर आहे की नाही? नाहीतर इमारती, लाकूड, साग, बरोबर आहे ना? त्या झाडांकडे पाहून आम्ही आनंदी होत असतो, खुश होत असतो, आम्हाला समाधान वाटत असते. किती मोठमोठे साग झालेत, किती मोठमोठे आंबे झालेत. फळझाडांकडे पाहून आम्ही खुश होत असतो, आनंदी होत असतो. आम्ही इमारती, झाडांकडे पाहून आनंदी होत असतो. पण एखाद्या त्याच आमच्या मालकी हक्काच्या जागेच्या कोपऱ्यावर असलेल्या एखाद्या कलकटीकडे आम्ही चुकून सुद्धा पाहत नाहीत. पाहतो का? पाहतो का? कलकटीकडे नाही पाहत ना. शेवटच्या वेळेला इमारती, लाकूड, फळझाडाची लाकूड की तिरडीला बांबू लागतात बरं? काय लागतात? किती श्रीमंत असला माणूस तरी त्याला त्याच्या तिरडीला सागाची लाकडं नाहीत, त्याच्या तिरडीला बांबूच. म्हणून कधीतरी आम्ही त्या बांबूंचंही निरीक्षण केलं पाहिजे, बांबूंचंही निरीक्षण केलं पाहिजे बरं का. कधीतरी आम्ही जर त्या शहापूरच्या मार्केटमध्ये गेलो ना, बाजारमध्ये, तर आमच्या जोडीला असलेल्या आमच्या मित्राला, मैत्रिणीला आम्ही अभिमानाने सांगतोय, हा सोनार माझ्या ओळखीचा आहे. फक्त नाव सांगायचं. कधी मी जर आले ना, उधार राहतोय तो, पैसे थांबतोय आणि आमच्याकडून जास्त काही असं घेत नाही. स्वाभिमानाने सांगतोय, हा कपड्यावाला आमच्या ओळखीचा आहे, हा सोनार आमच्या ओळखीचा आहे. एखादा कुंभार पण ओळखीचा ठेवा, कारण मडकं सोन्याचं नाही लागत. शेवटच्या वेळेला मडकं कुठलं लागतंय बरं? स्वाभिमानाने सांगता आलं पाहिजे, हे कुंभार दादा माझ्या ओळखीचे आहेत बरं का, मडकं देतील ना. आमची किंमत काय आहे? ज्या अभिमानात आम्ही जगतोय ना, ज्या स्वाभिमानात आम्ही जगतोय ना, ज्या अहंकारामध्ये आम्ही जगतोय ना, एकदा अंतरात्मा निघून गेला ना, की या देहाची किंमत आहे एक माचीसची काडी. एक काडी माचीसची, 1 रुपयाला माचीस, त्यामध्ये किती काळे असतात करा ना, किती किंमत आहे आपली. ज्या पैशाला महत्वच नाही ना, ती किंमत आमची. आणि म्हणून मग जगद्गुरु तुकोबा म्हणतात, ठीक आहे ना, आम्ही पैसा अडका कमवला पाहिजे, आम्ही गोळा केला पाहिजे, घाम गाळून, कष्ट करून, मेहनत करून, धर्माने, नीतीने, आमच्या सद्बुद्धीने आम्ही पैसा गोळा केला पाहिजे, आमच्या चांगल्या बुद्धीने आम्ही श्रीमंत झालो पाहिजेत, श्रीमंत झालो पाहिजेत आम्ही. पण हे सगळं करत असताना एक विचार केला पाहिजे की शेवटच्या वेळेला हे काही उपयोगी येत नाही, काही उपयोगी येत नाही. ऐसे जाणता जाणता कार्य होतोसी नेणता. काय म्हणतात जगद्गुरु तुकोबा? प्रिया, पुत्र, बंधू नाही तुझ यासी संबंधू. आता जो संबंध आहे ना, आता जी आई येते याच्या आधी असेलच, याच्या आता जे वडील आहेत याच्या आधी 83,99,999 योनीमध्ये तेच आपले आई वडील असतील. आताची बाई आपल्याला मिळालेली आहे 83,99,999 योनीमध्ये, तिथेच संबंध असेल का? आताची मुलं आपल्या पोटी जन्माला आलेली आहेत 83,99,999 योनीमध्ये, तीच मुलं असतील का? कर्मयोगे सकळ मिळाली, एके स्थळी जन्म आली, ते तुवा आपुली मानिली, कैसिरे पडत मूर्खा. कर्मयोगाने आम्ही सगळे एकत्र आलेलो आहोत, कर्मयोगाने आम्ही सगळे एकत्र मिळालेलो आहोत, पण ते तू आपुली मानिली, कैसिरे पडत मूर्खा. आम्ही कशाला श्रीमंती समजतोय आणि कशाला समाधान समजतोय बघा. हे सगळं असलं ना आजूबाजूला की आम्ही स्वतःला खूप श्रीमंत समजतोय. पण हे आजूबाजूला जे सगळं आहे ना, हे कुठपर्यंत माहितीये का? जोपर्यंत सगळ्यांच्या आशा अपेक्षा पूर्ण होतात तोपर्यंत, जोपर्यंत सगळ्यांच्या मनासारखं होतंय तोपर्यंत सगळे आजूबाजूला असतात. एकदा मनाविरुद्ध झालं ना की मग मात्र कोणीही नसतं.
उलट अर्थी तसं जर पाहायला गेलं ना तर जेवढा व्याप आम्ही आमच्या आजूबाजूला वाढवून ठेवू ना तेवढं दुःख प्राप्त होत आहे, तेवढं दुःख प्राप्त होत आहे. ज्याला काहीच नाही ना तो निवांत झोपतो बघा. अहो आपल्याला कितीतरी माणसं पाहायला मिळतात या स्टेशनला वगैरे झोपलेली, ऐक नाही मौली. 7-8 वाजता ऊन येते अंगावर, आहेत बिनधास्त झोपलेले असतात ते. कसली गोळी घ्यायला लागते हो त्यांना, कसलं औषध घ्यावं लागतंय त्यांना. कुठेतरी काही मिळालं थोडं खाल्लं की देतात तामो बिंदास. रस्त्यावर झोपणारा माणूस, रोज रस्त्यावर झोपणारा माणूस, समोर असलेल्या माडीकडे लक्ष गेलं, वाजले होते 10 रात्रीचे. सगळी लोक निवांत घराघरामध्ये जेवण करत असतील, मस्त की निवांत बसलेले असतील, आणि तो श्रीमंत माणूस त्याच्या माडीवर गॅलरीमध्ये फेऱ्या मारतोय, इकडच्या तिकडे तिकडच्या इकडे. कोणी निरीक्षण केलं? त्या रोडवर झोपणाऱ्या त्या मागून खाणाऱ्या माणसाने, ज्याला आपण भिकारी म्हणतोय. तो पाहत बसलाय, म्हणे काय आहे, 10 वाजले, 10:30 वाजले, 11 वाजले, 12 वाजले, तो माणूस तिथेच फेऱ्या मारतोय. 12:30-1 वाजता त्या रस्त्यावर पडलेल्या त्या भिकाऱ्याला वाटलं काहीतरी अडलंय त्या माणसाचं, काहीतरी त्याला दुःख आहे, काहीतरी त्याचा अडलेला आहे. आपल्याला माहितीये तो खूप श्रीमंत आहे, त्याला आपण काय मदत करणार, पण कमीत कमी विचारपूस करणं आपलं कर्तव्य आहे. आणि म्हणून तो रोडवर पडलेला माणूस, झोपलेला माणूस तिथून निघाला, त्या गॅलरीच्या त्या माळीच्या खाली गेला, त्या गॅलरीवर पाहतोय वरती, त्या मालकाला आवाज देतोय, हो दादा. हात जोडले त्याने, त्या भिकाऱ्याने खालून हात जोडले त्या दादाला, त्या मालकाला, त्या श्रीमंत माणसाला, आणि विचारतोय काही अडलंय का तुमचं, काय झालंय नक्की तुम्हाला. लोक निवांत झोपलेली आहेत, काहींची एक एक झोप पण झाली असेल. 10 वाजल्यापासून मी पाहतोय आता 1:30-2 वाजायला आले, तुम्ही त्या गॅलरीमध्ये फेऱ्या मारतायत. काय झालं दादा, मी भिकारी आहे, मी रस्त्यावर झोपतोय, पण जर काही मदत करता आली तर निश्चित करेन. काही हवं आहे का तुम्हाला? कोणी जागा ठेवलंय तुम्हाला? का जागे आहेत अजून? लोक झोपलेली असताना तुम्ही जागे, तुम्हाला जागवतंय कोण? तुम्हाला जागा ठेवलंय कोणी? तुमची झोप उडली कशी? तुम्हाला का झोप येत नाही? हे सगळे प्रश्न त्याने ऐकले त्या माडीवर फेऱ्या मारणाऱ्या श्रीमंत माणसाने. फक्त ऐकूनच घेतले आणि आतमध्ये गेला. कपाट उघडलं, कपाटामधले काही पैसे काढले, त्या गॅलरीत आला आणि ते पैसे असे एका रबरामध्ये गुंडाळून ते पैसे खाली त्याला दिले. सांगितलं त्याला, दादा, ज्यांच्यासाठी फेऱ्या मारतोय ना, ज्यांच्यासाठी फेऱ्या मारतोय ना, नवे ज्यांच्यामुळे मला ही फेऱ्या मारण्याची वेळ आलेली आहे ना, ते निवांत झोपलेत रे. 9:30-10 वाजता सगळे गुल झालेत. कमीत कमी तुला एवढी तरी सद्बुद्धी झाली इथे येऊन विचारण्याची. तू माझी काहीही मदत करू शकणार नाहीस, पण कमीत कमी तुला विचारण्याची तरी सद्बुद्धी झाली ना, हे पैसे घे दादा आणि निवांत झोप जा, निवांत झोप जा. 3 वाजले होते मौली. तो माणूस आला, ती पैशाची गठडी घेतली, उशाला ठेवली, अंग टाकलं, झोप लागायची वेळ, आणि तेवढ्यात त्याच्या लक्षात आलं, जर माझा डोका बाजूला गेला तर. उशाला घेतली गठडी पैशाची, पण डोका जर बाजूला गेला तर कोणी काढून घेऊन जाईल ना. उठला, काय करावं विचार करायला लागला, कुठे ठेवावं विचार करायला लागला, कुठे ठेवावं कुठे ठेवावं कुठे ठेवावं. 3:30 वाजले, 4 वाजले. मग त्याच्या लक्षात आलं की आपण काय करूया, आपल्या खिशात ठेवूया. खिशात ठेवलं, पडला, झोप लागायची वेळ, आणि तेवढ्यात त्याच्या लक्षात आलं, कुस बदलली तर झोपेमध्ये.
झोपेमध्ये जर कुस बदलली तर ज्या कुशीमध्ये, ज्या कुशीच्या त्या खिशामध्ये आपण पैसे ठेवले त्या कुशीवर आपण झोपलो, ठीक आहे, खाली गेलं, पण कुस बदलली तर ती वरती येईल, कोणीही काढून घेऊन जाईल. पुन्हा उठला, 5 वाजले, 5:30 वाजले, पैसा कुठे ठेवायचा हा विचार करायला लागला. 6 वाजता रोज त्या ट्रेनला जाणारी माणसं, लोकलला जाणारी माणसं आली, तेव्हा तो विचार करायला लागला की ही माणसं मला ज्या वेळेला पाय लावायची ना, बडबडायची ना इथून जाताना, तेव्हा रोज मला जाग यायची. आज उजाडलं, संपूर्ण रात्र गेली, पहाटेची वेळ साखर झोपेची माझी निघून गेली, तरीही मला झोप लागली नाही. मला जाग ठेवलं कोणी? त्याच पैशांची गटडी, जे काही पैसे थोडेफार होते ते काढले, त्याने घेतले आणि पुन्हा जाऊन त्या गॅलरीच्या, त्या मालकाच्या, त्या माळीच्या खाली उभा राहिला, मालकाला आवाज दिला आणि मालकाला ते पैसे परत केले आणि काय सांगितलं, दादा तुम्हाला कोण फेऱ्या मारायला लावतय ना, तुम्हाला रात्रभर कोण जागवायला लावताय ना, तुम्हाला का झोप येत नाही ना, तुमची झोप कोणी उडवले ना, त्याचं उत्तर या पैशाने मला दिलं. कारण मलाही रात्रभर झोप लागली नाही, मलाही रात्रभर झोप लागली नाही. प्रत्येकाचा भ्रम काय माहितीये का? एकदा श्रीमंत झालो ना की आमच्यासारखा सुखी कोणच नाही, जावे त्याच्या वंशा मग कळे. श्रीमंती कशाला म्हणतात ना तेच आम्हाला कळत नाही. ज्याला ज्याच्या घरामध्ये वेळेवर चटणी भाकरी खायला मिळते ना तो श्रीमंत आहे. पिझ्झा बर्गर खाणारे श्रीमंत नाहीत. त्यांच्या नशिबात त्यांच्या बायकोने बनवलेला आणि आईने बनवलेला स्वयंपाकच नाही त्यांच्या नशिबात. ज्याच्या नशिबात त्याच्या बाईने आणि आईने बनवलेला स्वयंपाक आहे ना, ताईने बनवलेला स्वयंपाक आहे ना, तो खरा श्रीमंत आहे, तो खरा श्रीमंत आहे. अरे ज्यांना आम्ही श्रीमंत म्हणतोय ना, घराचा ना त्यांचा काही संबंधच नसतो. खायचा तर लांबच गेला, खायचं लांब गेला. श्रीमंती कशाला म्हणतात? भरपूर पैसा असला म्हणजे माणूस श्रीमंत झाला असं नाही. भरपूर धन दौलत असली म्हणजे माणूस श्रीमंत झाला असं नाही. धर्म आचरणाने, नीतीने, सद्बुद्धीने जे काही आम्हाला मिळतंय ना, घाम गाळून, कष्ट करून, मेहनत करून, आमच्या ज्ञानाप्रमाणे, आमच्या बुद्धीप्रमाणे, ते आम्हाला सुखकारक आहे, आम्हाला सुखकारक आहे. बरं का? आमच्या महाराजांचं पण हल्ली तसंच झालंय बरं का. इकडे हरिपाठामध्ये माऊली म्हणतायत, देवाची ये द्वारी उभा क्षण भरी, तेणे मुक्ती चारही साधी येल्या, हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. पैशाच्या नादी लागून हरिमुखे म्हणाचं राहूनच जातंय. बरेचशा ठिकाणी आज असं पाहायला मिळतंय, बरेचशा ठिकाणी पाहायला मिळतंय. काहींनी तर सप्ते बंद केले, सुपाऱ्या वाढल्या ना, सुपाऱ्या वाढल्या. ठरवल्याशिवाय घराच्या बाहेर पडत नाहीत काही. तुम्ही केलेले उपकार, तुम्ही केलेले संस्कार, तुम्ही केलेलं मार्गदर्शन, पूर्वीचा एक काळ विसरले, कितीतरी विसरले. कधीतरी तुकोबांना आठवा, माऊली ज्ञानोबांना आठवा, शांती ब्रह्मनाथ महाराजांना आठवा, एकांतात बसा आणि फक्त विचार करा, जर तुकोबांनी हे कार्य अशा प्रकारे केलं असतं तर. हो, माझा बोलण्याचा अधिकार आहे, माझा सांगण्याचा अधिकार आहे, म्हणून मी सांगतोय. कारण अविनाश दादाला विचारा, मी इथे ठरवून आलेलो महाराज नाही. जे काही मिळेल ते प्रसाद म्हणून, जे काही मिळेल ते प्रसाद म्हणून. बरं का? आता येता येता आमच्याच गावातली बरीचशी माणसं मला मिळाली, कारण उभ्या गावातून यावं लागतंय ना. महाराज आज पण होळी आहे, होळी असताना लोक आनंद घेत आहेत होळीचा, लोक मौज मजा करतायत, लोक पुरणपोळी खाऊन मस्त की आनंदात ढेकर देतील. आजही कोणाच्या माइंड मध्ये, कोणाच्या विचारामध्ये काय आलं असेल आपल्याला गरज नाही. कोण कशा पद्धतीने पाहत असेल, ज्याला देव कार्य करायचं, याला धर्म कार्य करायचं, ज्याला खऱ्या अर्थानं समाजामध्ये कार्य करायचं आहे ना, ज्याला खऱ्या अर्थानं समाजामध्ये प्रबोधन घडावं, बदल घडावं म्हणूनच जर कार्य करायचं आहे ना, तर त्याने ह्या लोकांकडे पाहूच नाही, पाहताच कामा नाही. ज्यांनी त्यांचा विचार केला ना,
ते तिथेच स्टॉप झाले, थांबले गेले. तुकोबांनी लोकांचा विचार केला का हो? आणि जर केला असता तर गाथा आम्हाला मिळाली नसती. गाथा मिळाली नसती जर तुकोबांनी लोकांचा विचार केला असता. लोक एवढी स्वार्थी आहेत ना माऊली, एवढी स्वार्थी आहेत ना. आपण नेहमी तुकोबांना ऐकत असतो बघा, नेहमी लाखो रुपयाची धनसंपत्ती, सावकार होते सावकार तुकोबा, आणि सावकारी असलेल्या घरामध्ये जन्माला आले जगद्गुरु तुकोबा. त्यावेळेला लाखो रुपयाची धनसंपत्ती, त्यावेळेला दुकानदारी होती, त्यावेळेला मोठमोठे व्यवसाय होते, सावकारी होती. कित्येक लोकांच्या आडी अडचणी भागवल्या जायच्या त्यावेळेला जगद्गुरु तुकोबा. जेव्हा पहिला दुष्काळ पडला ना माऊली, त्यावेळेला आपली सगळी कोठार जगद्गुरु तुकोबांनी मोकळी केली अन्नधान्याची. ज्या काही कर्जाच्या वह्या होत्या ना, चोपड्या, त्या नेऊन इंद्रायणीच्या डोहामध्ये बुडविल्या. लोक अन्न अन्न करता मरता आहेत. आपण त्या चोपड्या घेऊन काय करणार आहेत? चोपड्या घेऊन काय करणार आहेत? पहिले जर कर्जमुक्ती कोणी केली असेल तर माझ्या जगद्गुरु तुकोबांनी. ज्याला जे पाहिजे त्याने ते घेऊन जावं. अहो, नुसती एखादी गाडी जर पलटी झाली कलिंगडाची आपल्या रोडला, कोणाची गाडी आहे ते बघत नाही, त्याच्या लागलंय की राहिलंय ते बघत नाही, ड्रायव्हर गाडी खाली आहे की वरती आहे की कलिंगडांच्या आता आहे तेही बघत नाही. खांद्यावर एक, हाताला एक, बगलत एक. नशीब पायाच्या ह्या फोल्ड मध्ये नाही घेता येत. काय असं काही असलं की तुटून पडतात हो लोक. आपल्याला गरज असेल तेवढंच नाही, किंवा तशा ठिकाणी तर ऍक्च्युली आपण मदतीसाठी जावं, स्वार्थासाठी जाऊच नाही. पण तुकोबांनी भांडारं जशी मोकळी केली ना, उघडी केली ना, त्यांचा उद्देश चांगला होता तुकोबांचा. ज्यांना गरज आहे त्यांनी न्यावं, त्यांना मिळावं. अन्न अन्न करताच कितीतरी लोक जातायत, मरतायत, त्यांचे जीव वाचले पाहिजेत, त्यांना हे धान्य मिळालं पाहिजे. हा उद्देश जगद्गुरु तुकोबांचा आहे. आणि सगळी भांडार खाली करून टाकलं लोकांनी. सगळं नेलं, जे होतं ते सगळं, त्या चोपड्या बिबड्या सगळ्या त्या याद्या बिद्या इंद्रायणीच्या डोहामध्ये बुडवून दिल्या. पुढच्या दुष्काळामध्ये मात्र जगद्गुरु तुकोबांकडे काहीही राहिलं नाही. पुन्हा एकदा ज्या वेळेला दुष्काळ पडला, बाई अन्न अन्न करता गेली, लेकर अन्न अन्न करता गेली. मला सांगा, पहिल्या दुष्काळामध्ये जगद्गुरु तुकोबांनी हजारो माणसांना अन्नधान्य दिलेलं. ऐकताय ना? एक दोन नाही, 100-500 नाही, हजारो माणसांना कर्जमुक्ती दिली. हजारो माणसांना अन्नधान्य दिलं, जे पाहिजे ते त्यांना दिलं. त्या हजारोंपैकी आता पुढच्या दुष्काळामध्ये कोणाकडेच काही नसेल का परत फेड करायला, तुकोबांना द्यायला? कोणाकडेच काही नसेल का? पण एकही पुढे आला नाही आणि कोणीही सहकार्य केलं नाही. दुष्काळ पडला, त्या दुष्काळामध्ये अशी अवस्था झाली, बाई अन्न अन्न करता गेली, मुलं अन्न अन्न करता गेली. काही वाटलं नसेल का तुकोबांना? वाटलं नसेल. ज्याच्याकडे परतफेडीची सद्बुद्धी निर्माण होते ना, त्याला कृतज्ञ म्हणतात. कृतज्ञ म्हणतात. आणि ज्याला परतफेडीची सद्बुद्धी न होता उलट आरती, त्या ठिकाणी नको त्या प्रकारे कर्म करण्याची दुर्बुद्धी सुचते ना, त्याला कृतज्ञ म्हणतात. कृतज्ञ म्हणतात त्याला, कृतज्ञ.
अशी कितीतरी कृतज्ञ माणसं ज्यांच्यावर जगद्गुरु तुकोबांनी अगोदरच्या वेळेला उपकार केले, अन्नधान्य दिलं, कितीकांना पैसा अडका धन दौलत दिली, पण ज्या वेळेला पुढच्या वेळेला दुष्काळ पडला ना, एकही पुढे कोणी आला नाही जगद्गुरु तुकोबांना मदत करायला. कारण अरे दुसऱ्यावर उपकार करणं किंवा दुसऱ्याला मदत करणं हे संस्कार किंवा ही सद्बुद्धी सर्वांनाच उत्पन्न होत नाही. त्यासाठी तसे संस्कार लागतात, मार्गदर्शन लागतंय, तेवढी मनाची श्रीमंती लागते, मनाची श्रीमंती लागते. आणि म्हणून मग हा सगळा अभ्यास केला ना जगद्गुरु तुकोबांनी, हे सगळं अनुभवलं ना जगद्गुरु तुकोबांनी. म्हणून तर जगद्गुरु तुकोबा म्हणतात, प्रिया पुत्र बंधू नाही तुझ यासी संबंधू. बर का, नाही कोणाचे कोणी तुझे नव्हे रे कोणी, अंती जाशील एकला रे प्राण्या मासे मासे म्हणून. बंधू कुणाची, बहीण कुणाची, कोण कुणाचे सगळे सोय रे, मेल्या पाठी सर्वच राहील, तुटतील धागे दोरे प्राण्या मायेचा बाजार. दो दिशाची तुझी जवानी नाही पुढे टिकणार रे, वृद्धपण येता जवळी वैद्य काय करणार, प्राण्या मायेचा बाजार. नाही कुणाचे कोणी तुझे नव्हे रे कोणी, अंती जाशील एकला रे प्राण्या मासे मासे. स्वतःसाठी आणि स्वार्थासाठी किती जरी लढलो, स्वतः